नमस्कार. हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या YouTube चॅनलमध्ये मी किरण वाघमारे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. आज 28 डिसेंबर आहे, रविवार आहे आणि आता आपण पाहूयात की या आठवड्यात राज्यातील हवामान कसं राहील. या आठवड्यात राज्याच्या हवामानात बदल होईल, सोबत देशाचेही हवामान बदलणार आहे. सध्या उत्तर प्रदेश, बिहारसारख्या राज्यांमध्ये दिवसभर धुके पाहायला मिळत आहेत त्या ठिकाणी. त्यामुळे दिवसाचं तापमान खूप कमी झाले. त्या ठिकाणी थंड दिवस पाहायला मिळत आहेत. या व्यतिरिक्त राज्यात उत्तरेकडचे वारे येत आहेत. हे वारे लवकरच बदलणार आहेत. कारण एक पश्चिमी आवर्त येईल. 30-31 तारखेच्या आसपास याचा प्रभाव उत्तरेकडील भागांमध्ये पाहायला मिळेल. साधारणतः 31 तारखेला यामुळे इकडे राजस्थान, गुजरात, पंजाब, हरियाणा याच्या भागांमध्ये पावसाच्या गतिविधी वाढतील, ढगाळ वातावरण होईल. त्यानंतर 1 तारखेला हा पाऊस दिल्ली आणि पश्चिमेकडील उत्तर प्रदेशचा भाग असेल त्या ठिकाणी सुद्धा पोहोचण्याचा अंदाज आहे. त्यामुळे उत्तरेकडून जे काही राज्याकडे थंड वारे वाहत होते, ते हळू कमी होतील. आणि ते कमी झाल्यामुळे राज्यात थंडी कमी होईल. 1 तारखेच्या आसपास पश्चिमी आवर्ताच्या प्रभावाखाली उत्तर महाराष्ट्र, उत्तर कोकणाच्या काही भागांमध्ये ढगाळलेलं वातावरण सुद्धा काही प्रमाणात पाहायला मिळण्याची शक्यता आहे. पण या ढगाळलेल्या वातावरणातून सध्या तरी पाऊस होईल अशी शक्यता नाही. आणि या आठवड्यात इथून पुढे जर पाहिलं तर साधारणतः पुढील 3 ते 4 दिवस पूर्व विदर्भाच्या आसपास थंडीचा कडाका टिकून राहील. थंडी बऱ्यापैकी चांगली राहील. मात्र राज्याच्या इतर ठिकाणी दक्षिण भागातून हळू तापमानात वाढ होताना पाहायला मिळेल. येत्या 2-3 दिवसात थंडी काही प्रमाणात कमी होईल. तापमान 2 ते 3 अंश सेल्सिअसने वाढण्याची शक्यता पुढील 2 ते 3 दिवसाच्या आसपास आपल्याला पाहायला मिळते. आणि 1 तारखेच्या आसपास जे काही वातावरणात बदल होणार आहे, ढगाळ हवामान होईल. त्यामुळे मुंबईसह उत्तर कोकणातील भाग आणि उत्तर महाराष्ट्रातील काही भागांमध्ये दिवसाचं तापमान काही प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे. मात्र पहाटेची पडणारी जी थंडी आहे, ते ढगांमुळे कमीच राहण्याचा अंदाज आहे. पुढे मग वाऱ्याची दिशा कशी बदलते त्यावरती तापमान अवलंबून आहे. पण त्यानंतरही सध्या तर राज्यात दक्षिणेकडचे वारे किंवा दक्षिण पूर्वेकडचे वारे हे वाहण्याचा अंदाज दिसतोय. त्यामुळे साधारणतः 4 तारखेपर्यंत तापमानात वाढ होईल. विदर्भाच्या पूर्व भागांमध्ये सुद्धा हळू तापमान वाढेल 3-4 तारखेच्या आसपास. त्यामुळे थंडी काही प्रमाणात या आठवड्यात आपल्याला कमी पाहायला मिळण्याचा अंदाज आहे. आणि ढगाळ हवामान होण्याची शक्यता असल्यामुळे कांदा पिकावर थ्रिप्स म्हणजे फुलकिड्यांचे प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. तेव्हा पिकांचे निरीक्षण करून योग्य त्या उपाययोजना कराव्यात. त्यानंतर अ, पेरणीस 15 ते 25 ते 30 दिवस झाले असतील, तर हरभरा पिकामध्ये शेंडे खोडणी करा. त्यासोबत वेळेवर पेरलेल्या पक्व झालेल्या तुरीची काढणी चालू ठेवा आणि सुरू ऊसाची लागवड पश्चिम महाराष्ट्राच्या भागांमध्ये चालू ठेवा. बाकी सध्याच्या अंदाजामध्ये इतकंच. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा.